नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून नागपूरला आले आहेत। नागरी निवडणुकीपूर्वी त्यांचा महाराष्ट्र दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे। आज ते नागपूरमध्ये भूमिपूजन आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत। रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील काही भागात पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतूक, विमान आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या आहेत। भारतीय हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तासात मुंबईतील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा, वादळ आणि जोरदार पाऊस तसेच सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता वर्तवली आहे। मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणात दिल्लीतील निर्भया घटनेसारखी क्रूरता दिसून आली आहे। मृतदेह आणण्यात आला तेव्हा गर्भाशय बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। सौदी अरेबियाने 73 वर्ष जुनी दारूबंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। आता सरकारने काही 5 स्टार हॉटेल्स, रिसॉर्ट आणि परवानाधारक आस्थापनांमध्ये दारू विक्री आणि सेवन करण्यास परवानगी दिली आहे। बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शुरा खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। अलीकडेच दोघेही मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसले। या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये शुरा खान गर्भवती आहे का याबाबत चर्चा होत आहे। मोनाकोमध्ये झालेल्या फॉर्म्युला 2 स्प्रिंट रेसमध्ये हुश मेनीने पहिल्या स्थानावरून सुरुवात केली आणि शेवटपर्यंत आघाडी राखून शानदार विजय मिळवला। मोंटे कार्लो सर्किटवर डॅम्स लुकास ऑइल संघासाठी त्याचे हे पहिले पोडियम फिनिश होते। या ऐतिहासिक विजयाबद्दल महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावरून त्याचे अभिनंदन केले आहे। आजच्या न्यूज वाइब्स मधील मुख्य घडामोडी इथेच संपतात। ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी जोडले रहा आणि अशाच अपडेट्ससाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।